नमस्कार, कुक विथ दीपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय। तर त्यासाठी इथे मी 2 पापलेट घेतलेत। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद आणि अर्धा लिंबू घेतलाय। सर्व मसाले मिक्स करून त्यावर लिंबू पिळून घ्यायचे। नंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याचा ओला मसाला तयार करायचा आहे। त्यानंतर हा मसाला आपल्याला पापलेटला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा तास आपल्याला असाच हा मसाला पापलेटमध्ये मुरू द्यायचा आहे। अर्धा तास झाला की एका प्लेटमध्ये 2 वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि लसणाच्या टेचलेल्या पाकळ्या हे रव्यामध्ये सगळं मिक्स करून पाकळ्या साईडला ठेवून द्यायचे। त्यानंतर मी एक थोडासा खोलगट पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये आपला पापलेट बुडेल एवढं मी तेल घेतलंय। रव्यामध्ये पापलेट कोट करून थोडा टॅप करून घ्यायचे, म्हणजे जास्तीचा रवा निघून जाईल। त्यानंतर गॅस कमी करून आपल्याला पापलेट तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि टेचलेल्या लसणाच्या पाकळ्या मीडियम आचेवर आपल्याला एक साइड खरपूस भाजली की त्याला पलटी मारून घ्यायचे आणि दुसरी साइडही आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची। त्यानंतर पुन्हा मी एकदा त्याला पलटी मारून घेते, म्हणजे कुठे कच्चेपणा राहिला असेल तो फ्राय होऊन जाईल। आता आपला पापलेट फ्राय रेडी आहे। त्यानंतर आपण तो टिश्यू पेपरवर काढून घेऊया। पापलेट फ्राय खाण्यासाठी रेडी आहे। त्यावर लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून सर्व करून घेऊया। बघा तर पापलेट आतूनही व्यवस्थित कुक झालंय आणि बाहेरून छान क्रिस्पी झालंय। तर पापलेट फ्राय खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा।